सामाजिक न्याय खात्याचे 7,000 कोटी दुसऱ्या योजनांना वळवले तर सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे पैसे कपात करायला नको होते, शिरसाट यांची प्रतिक्रिया। शिरसाटांनी निधी कापण्यावरून आवाज उठवला, त्यांचं अभिनंदन। आदिवासी मागासवर्गीय निधी कापण्यावर बोलणारा शिरसाट हा पहिला माणूस। आभाड यांच्याकडून शिरसाटांचं कौतुक। जयंत पाटील आमच्याकडे येतील, मंत्री गुलाबराव पाटलांकडून जयंत पाटलांच्या पक्षांतराचे संकेत। तर मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी, असं जयंत पाटलांनी केलं होतं वक्तव्य। तर अजितदादा एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री होतील। लातूरमधील कार्यक्रमात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं विधान। दादा सीएम झाल्यानंतर राज्याची घडी नीट बसायला वेळ लागणार नाही, बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य। गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या सागरिया बंगल्यावर दोघांमध्ये 2 तास चर्चा। विविध प्रकल्पांवर फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुपारी बैठक, तर अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बैठक होणार। विधान परिषदेच्या एका रिक्त जागेसाठी 75 इच्छुकांचे अर्ज। जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ, तर सुरक्षेच्या कारणास्तव एक एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात। तर मिलिंद एकबोटेंना 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी। औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा। सरकारनं औरंगजेबाची कबर लवकरात लवकर काढावी, अन्यथा आंदोलन करणार, बजरंग दल आक्रमक। औरंगजेबाची कबर सजवण्याची आवश्यकता काय? लोकांनी नाकारलेली अफजल खानाची आणि औरंगजेबाची कबर नष्ट करणार, भाजप आमदार अतुल भातखळकरांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर ही 27 वर्ष महाराष्ट्रात राहून सुद्धा राज्य न करता आल्याचं प्रतीक, त्यामुळे कबरीला हात न लावणं योग्य ठरेल, रोहित पवारांचं वक्तव्य। बजरंग दलाच्या भूमिकेबद्दल सरकार विचार करेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल, गुलाबराव पाटलांची औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात प्रतिक्रिया। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा हा प्रकार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल। रावणाला बाजूला काढून राम कसा समजून सांगणार, औरंगजेबाची कबर काढण्याच्या मागणीवर आभाडांची प्रतिक्रिया। रामायणाची तुलना या इतिहासाशी करू नका, नरेश मस्केंचे आव्हाडांना उत्तर। तर दंगली घडतील अशी वक्तव्य आव्हाडांनी टाळली पाहिजेत आणि त्यांनी तशी वक्तव्य केली आहेत, नरेश मस्केंचा आरोप। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात राहू नये, त्याचं अस्तित्व ठेवणं म्हणजे औरंगजेबाच्या क्रूरतेला जिवंत ठेवणं आहे, मिलिंद एकबोटेंची प्रतिक्रिया। तर मिलिंद एकबोटे यांना 16 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदीचे आदेश। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निघणारी आजची रॅली ही स्थगित। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीमध्ये चूक काय? औरंगजेबाचं उदात्तीकरण कसं काय होऊ शकतं? भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। औरंगजेबाची मातीची कबर ठेवा आणि बाकीचं सर्व बांधकाम काढा, अशी ही मागणी। विधानसभा निवडणुकीत आपण भ्रमात राहिलो, 181 जागा कोण म्हणून मुख्यमंत्री याचा विचार करत बसले, हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। शरद पवारांचा पक्ष होम प्रोडक्शन आहे, तर पक्षात मुलगी, नातू आणि मानलेले पुत्र आव्हाड यांच्यामुळे होम प्रोडक्शन पक्ष झालाय, सुजय विखेंचा घणाघाती टोला। बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या लढत, तर माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांविरोधात पॅनल उतरवण्याचे युगेंद्र पवारांचे संकेत। कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं युगेंद्र पवारांचं वक्तव्य। महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कठोर कायदे करण्याची मागणी आम्ही नेहमीच केली आहे, तर अबू आझमींची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कधीही वाईट बोललो नाही, पण आज लोक जे बोलत आहेत ते सरकारनं थांबवावं अशी मागणी। शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम होते त्याची ठोस माहिती कुणीही देऊ शकत नाही, शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया। तर हा वाद वाढवायला अबू आझमी कारणीभूत, शिवेंद्रराजेंची टीका। सतीश उर्फ खोक्या भोसलेला शिरूर कासार तालुक्यातनं बावी गावामध्ये आणून पोलिसांकडून चौकशी। खोक्यानं हरणांची शिकार याच ठिकाणी केल्याचा पोलिसांना संशय। पती गुन्हा दाखल, रांडुकर पकडण्यासाठी ढाकणे गेले होते। दरम्यान खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रतिक्रिया, तर रील्स बनवण्यासाठी मुकादमानं पैसे आणल्याचा सुद्धा दावा। खोक्याच्या घरावर कारवाई करण्याची घाई का केली ते वन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारणार, सुरेश धसांची प्रतिक्रिया। बीडमध्ये काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर, तर बीडमध्ये आज जी परिस्थिती आहे ती यापूर्वी कधीही नव्हती, कायदा हातात घेणाऱ्यांवर राज्य सरकारनं कडक कारवाई करावी, शरद पवारांची मागणी। गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचा सुद्धा हातभार, तर धनंजय मुंडे, क्षीरसागर धसांसह बजरंग सोनवणे पवारांच्याच तालमीत वाढले, अंजली दमानी यांची टीका।
धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारी संदर्भात 4 एप्रिलला सुनावणी, तर विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप. वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांचे माझ्याकडे पुरावे, 17 मार्चला बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना पुरावे देणार. कराडच्या मर्जीतील पोलिसांना बीड जिल्ह्याबाहेर पाठवा, तृप्ती देसाईंची मागणी. आशिष विशाळ माझे सहकारी आहेत, ते पत्र मी दिलेलं नाही, ते पत्र खोडसाळपणे माझी सही करायला सोपी आहे. सुरेश धसांकडून स्पष्टीकरण. माझ्या भावाच्या अंगावरील जखमांचे डाग यांना दिसले नाहीत म्हणून सक्तीच्या रजेवरील पोलीस हा न्यायाधीशांसोबत होळी खेळतो. अंजली दमानी यांच्या आरोपानंतर आता धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख यांच्यामध्ये चर्चा. आरोपी कृष्ण आंधळे सापडल्यानंतर अनेक घटनांचा उलगडा होईल. आंधळे सापडला नाही तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, धनंजय देशमुखांचा इशारा. बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची फेसबुक पोस्ट करत आत्महत्या. 18 वर्षांपासून वेतन नाही, संस्था चालकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप. धनंजय नागरगोजे असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव. आज पुन्हा एकदा डोकं सुन्न झालं. किती निर्दयी आहेत ही माणसं. आश्रमशाळेतील शिक्षकाच्या आत्महत्येनंतर दमानी यांचं ट्विट. धनंजय नागरगोजे यांनी केलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ दमानी यांकडून ट्विट. संस्था चालकांची अरेरावी होती, शिक्षकानं आत्महत्या केली. यावरून त्या संस्था चालकाची किती दांडगाई असेल हे उघड झालंय. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकर अजूनही सापडत नाही, हे कोल्हापूर पोलिसांचं अपयश. महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ देऊ नका, मुधोजी राजे भोसलेंचं कोल्हापूर पोलिसांना पत्र. आपल्यातील काही माणसांना फोन येत आहेत, ते चलबिचल झालेत, तर पवारांच्या राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य. परिस्थिती बदलणार आहे, सकारात्मक रहा, सांगलीच्या कार्यकर्ता मेळाव्यातनं हर्षवर्धन पाटलांचा सल्ला. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये चालले होते, पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा. अहमद पटेल आता नाहीत, पण दिल्लीमध्ये त्यांच्याशी चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मलाच माहिती, शिंदेंबाबत संजय राऊतांचा मोठा दावा. एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते, तर पक्षानं त्यांना मंत्री का बनवलं, संजय राऊतांच्या दाव्यानंतर नरेश म्हस्केंचा सवाल. शिवसेना भाजप एकत्र होती तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती. संजय राऊतांच्या दाव्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. संजय राऊतांच्या बोलण्यावर आमचं लक्ष नाही, जनतेला दिलेला संकल्प पूर्ण करण्याकडे आमचं लक्ष आहे. राऊतांच्या टीकेला बावनकुळेंचं खोचक उत्तर. उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण नाना पटोलेंनी ऑफर देताना घाई केली. पटोलेंनी शिंदे आणि अजितदादांना दिलेल्या ऑफरवरून वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. नाना पटोलेंनी आधी पक्षाच्या अधोगतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. पटोलेंनी दिलेल्या ऑफरवर राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला. 3 लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन होतं, पण अर्थसंकल्पात कर्जमाफीचा उल्लेख नाही. घराघरात शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. लाडकी बहीण योजना आणि शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. लाडक्या बहिणींना फसवलं म्हणून ग्राहक न्यायालयामध्ये जरी कुणी गेलं तरी सुद्धा सरकार बरखास्त होईल. ज्या बहिणींचे अर्ज बाद झाले त्यांनी सरपंच ग्रामसेवकांना भेटलं पाहिजे, जयंत पाटलांचं वक्तव्य. फोनवर बोलताना हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा, तर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना प्रांताध्यक्षांचा आदेश. सांगलीतनं जय शिवराय सुरू झालं तर ते विदर्भापर्यंत पोहोचवायचंय, शशिकांत शिंदेंचं आवाहन. एकत्र येण्यासंदर्भात ठाकरे बंधू निर्णय घेतील. ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून मनसे नेते यशवंत किल्लेदारांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये गुढीपाडव्याला ठाकरे बंधू मिलन या कार्यक्रमाचं आयोजन. ऊसावर वापरली जाणारी एआय टेक्नॉलॉजी सक्सेस झाली. राज्यातील सर्व कारखान्यांनी आता याचा वापर केला पाहिजे, राजेंद्र पवार यांचं आवाहन. घरकुल बांधणाऱ्या मोफत वाळू आता त्यांना मिळणार, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार, बावनकुळेंची माहिती. राज्यात सध्या उष्णतेची लाट, तर पुढील 5 दिवस राज्यातील तापमान स्थिर राहण्याची शक्यता. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान हे 40 ते 41 अंशांवर. उन्हाची तीव्रता वाढताच आता राज्यातल्या धरणांमधील पाणी पातळी सुद्धा खालावली. राज्यातल्या सुमारे 3000 मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणातील हा पाणीसाठा 52.71%वर, तर 2 ते 3 महिन्यात भीषण पाणी टंचाईचं होण्याची यामुळे शक्यता. मुंबईत तापमानाचा पारा हा 34 अंशांच्या पुढे. मुंबईकरांची उकड्यापासून सुटका होण्याची शक्यता सध्या तरी कमीच. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य मार्गावर ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. कोस्टल रोडच्या देखभालीसाठी पालिका कंत्राटदार नेमणार, तर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी कोस्टल रोडची देखभाल केली जाणार. यासाठी पालिका 84 कोटींचा खर्च करणार. बीएमसीच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी आता पालिका म्हाडाच्या धर्तीवर घरं विकणार. लॉटरीच्या माध्यमातून घरं विकली जाणार. सोमवारपासून अर्ज करता येणार.
मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा या दरम्यान अवजड वाहतूक बंद, तर महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मात्र सुरूच राहणार. मुंबई शहर उपनगरातील रस्ते काँक्रिटीकरणाची कामं येत्या 3 महिन्यात अधिक गतीनं राबवली जाणार. वाढत्या तापमानामुळे रात्री रस्त्यांचं काँक्रिटीकरण, गुणवत्तेवर सुद्धा लक्ष केंद्रित करावं, महापालिकेच्या आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना सूचना. देहूनगरीमध्ये संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न होणार. बीज सोहळ्यासाठी आता राज्यभरातून वारकरी देहूमध्ये दाखल. इंद्रायणी नदीचं पाणी पिण्यास मनाई. बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, तर जीबीएसचा धोका टाळण्यासाठी काळजी. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला 10 वर्ष सक्त मजुरी. नराधमानं घरात घुसून 9 वर्षीय मुलीवर केला होता लैंगिक अत्याचार. हडपसर ते हिसार दरम्यान विशेष रेल्वे गाड्यांचा अतिरिक्त 4 फेऱ्या वाढवल्या. दरम्यान पुण्यामध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यासह 3 विरोधात गुन्हा दाखल. बांधकाम ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी कारवाई. शासकीय वसतिगृहात आता दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना समांतर आरक्षण. आगामी शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार. पिंपरी चिंचवडमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत. 40 दिवसात 1092 तक्रारी, तर 543 तक्रारींचा निपटारा. यासह 549 तक्रारी मात्र प्रलंबित. पुण्यातील मुंढवा परिसरामध्ये 17 लाख किमतीचा गांजा जप्त. मुंढवामध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांनाही अटक. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थांविरोधी पथकाची कारवाई. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक, तर फरार आरोपी कपिल देढिया याला वडोदरामधून अटक. कपिल देढिया याच्या खात्यात झाले होते व्यवहार. छावा चित्रपटाची कमाई आणि घौडदौड सुरूच, तर छावानं देशांतर्गत 600 कोटींची कमाई केली, तर जगभरात 750 कोटींची कमाई. मुंबई इंडियन्सनं दिल्लीवर विजय मिळवत दुसऱ्यांदा पटकावलं WPLचं जेतेपद. मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 8 धावांनी विजय. सोलापूरच्या करमाळामधील वांगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दीपाली तळेकरांची निवड. दरम्यान उपसरपंचपदी चंद्रकांत कदम यांची निवड. परभणीच्या पूर्णामधील कोल्हापुरी बंधाऱ्यातनं लाखो लिटर पाणी वाया, तर नगरपालिकेनं लिकेज दुरुस्ती करून पाण्याची नासडी थांबवावी, नागरिकांची मागणी. परभणीच्या धार रोड भागामध्ये बांधकाम मजुराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीला बेड्या. परभणीच्या पूर्णा शहरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये कॅश नसल्यानं नागरिकांची हेळसांड. ग्राहक सेवा केंद्रातनं कॅश काढण्याची नाराजी. 10 ते 14 वर्षांच्या मुलांचा गाडी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल, तर ठाणे वाहतूक विभागाकडनं कार मालकाला 10,000 रुपयांचा दंड. विरारमधील महिलेच्या हत्येचा 24 तासात उलगडा. कौटुंबिक वादातनं पतीकडूनच पत्नीची निर्घृणपणे हत्या. विरारमध्ये 2 दिवसांपूर्वी महिलेचं शीर सापडलं होतं. धुळवडीच्या दिवशी डोंबिवलीच्या आयरे गावामध्ये 2 गटात राडा, तर मध्यस्थी करण्यास गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना. गुन्हा दाखल करत 9 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. कराडजवळ महामार्गावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाजवळ दुर्घटना. सिगमेंट कोसळल्यामुळे 3 कामगार जखमी. कराड शहराजवळच्या कोल्हापूर रत्नागिरीतील गुहागर किनारपट्टीवर कासवांच्या संवर्धनाची मोहीम यशस्वीरित्या सुरू, तर कांदळवन आणि वन विभागाच्या माध्यमातून ही मोहीम सुरू. जालन्यामध्ये शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या, तर वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी वडीगोद्री परिसरात शेतकरी आक्रमक. मागील 15 दिवसांपासून वीज शेतकरी त्रस्त. ऐन उन्हाळ्यामध्ये कोल्हापुरात आता पावसाची हजेरी, तर शाहूवाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ. धुळ्यामध्ये मार्च महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंशांवर. मातीच्या माठांची विक्री कमी झाल्याचं कळतंय, तर परप्रांतीय माठाला या ठिकाणी मागणी. लसणाचे भाव पडले 250 रुपये किलो दर असलेला लसूण अवघ्या 50 ते 70 रुपये किलोवर. ग्राहकांना मोठा दिलासा, तर शेतकरी मात्र संकटातच. धुळ्यामध्ये परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. जिल्ह्यामध्ये चाऱ्याचं संकट, तर हिरव्या चाऱ्यासह कोरडा चारा महागला. नंदुरबार जिल्ह्यातनं चारा आणण्याची शेतकऱ्यांवर वेळ, तर चारा उपलब्ध करून देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी. गुजरातमध्ये खेलो इंडिया वेस्ट जोनल्स या स्पर्धेचं आयोजन. दरम्यान पिंपरी चिंचवडच्या 13 वर्षीय धारा अमोल बिडकरनं धनुर्विद्येमध्ये 4था क्रमांक पटकावला. स्पर्धकांमध्ये सर्वात कमी वय असलेल्या धारानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराप्रकरणी जळगावातील काँग्रेस पदाधिकाऱ्याला अटक. काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश पदाधिकारी अशोक खलाने यांना अटक. तेलंगणाच्या कोठागुड या ठिकाणी 64 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. प्रोत्साहन म्हणून नक्षलवाद्यांना प्रत्येकी 25,000ची रोख रक्कम देण्यात. अमृतसरच्या ठाकूरद्वारा मंदिराबाहेर अज्ञात हल्लेखोरांकडून ग्रेनेड हल्ला. सीसीटीव्हीत ही घटना कैद.
नाच नाही तर सस्पेंड करेल. लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेज प्रताप यादव यांचा पोलिसाला दम देत नाचवण्याचा व्हिडिओ व्हायरल. हिंदीचा इतका तिरस्कार करता तर मग तामिळ चित्रपट हिंदीत डब का करता. भाषा वादावरून आता अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची टीका. कर्नाटक सरकारचं अजब फरमान. कर्नाटकात सरकारी कामांमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना आरक्षण. मंत्रिमंडळाकडून प्रस्तावही मंजूर.